तुमच्या बंगल्यात आणि आवारात एक लहान मुलगी दिसते. खेळते, वरती खेळते. शक्ती आहे अगं. शक्ती असं काही नाहीये. तुला भास झाला. अशी कुठलीही मुलगी नाहीये. आणि आई शिवा तिला डॉक्टरकडे घेऊन जा. तुला जे काही बोलायचं डॉक्टरांशी बोल. सरकार अहो, शक्तीला दिसणारी लहान मुलगी जर शक्तीचा भास असेल तर मग मला दिसलेली ती लहान मुलगी माझा भास कसा असेल? सरकार मलाही ती लहान मुलगी दिसली. कसं शक्य आहे? या सगळ्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता? सांगितलं तुमचा भास झालाय. अहो सरकार, मला खरंच असली फालतू गोष्ट सांगण्याची इथे यायची गरजच नव्हती. तुम्हाला या गोष्टींवर विश्वास बसतो की तुम्हाला सांगितलं तुमचा भास झालाय आणि ही असली फालतू गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला घरी यायची काही गरज नव्हती. फोनवर सांगायची होती. फोनवर सांगायची होती. आजारी आहे मी, तुम्हाला माहिती आहे. सर हो, मला फक्त एवढंच वाटलं की हे सगळं एकदा तुमच्या कानावर घालावं. कदाचित तुमचा आणि त्या मुलीचा काही संबंध असेल. वर्तमानात नसेल तर कदाचित भूतकाळात असू शकतो. माझा तसा भूतापोतांवर काही विश्वास नाही, पण मी माझ्या स्वतःच्या माझा तसा भूतापेतांवर विश्वास नाही, पण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवल्यावर मला असं वाटतंय की कदाचित ह्या वास्तूचा त्या लहान मुलीशी काहीतरी संबंध असेल. म्हणजे बघा ना, त्या दिवशी शिवाच्या डोक्यावरती कुंडी पडली तेव्हा शिवा त्याच लहान मुलीच्या मागे मागे तिथे गेला होता. आणि मग जे काही घडलंय ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. मला नसं राहून राहून असं वाटतंय की हा भ्रम किंवा भास नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे. आणि हे काहीतरी वेगळं आहे आणि ज्याचा उलगडा होत नाही.